शिवाजी कोण होतं? कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक. याच्या शीर्षकावरती शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना आपत्ती होती. त्यांनी त्याच्यावरती आपली आपत्ती जाहीर केली. पण ती जाहीर करण्याची पद्धत जी होती ती एवढी वाचाळ होती की त्याच्यावरती काय बोलावं हे मला सुचत नाही. तर साहेबांचा प्रॉब्लेम काय झाला, शीर्षकामध्ये शिवाजी हे एकेरी उल्लेख होता. तर त्याच्या जागेवरती छत्रपती शिवाजी महाराज कोण होते किंवा शिवाजी महाराज कोण होते असं असतं तर त्यांना ते पटलं असतं, असं त्यांचं मत. आमदार साहेब फोन करूनही थांबले नाहीत. त्यांनी काय म्हटलेलं आहे, शिवाजी महाराजांचं नाव तू एकेरी कसं काय गेलेलं आणि घाल 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 शिव्या घातलेल्या प्रशांत आंबे यांना. ना आम्ही तुझी जीभ कापू असंही म्हटलेलं आहे. घरात घुसून मारू इथपर्यंतची बोलण्याची मजल ही आमदार साहेबांची होती. आपण हे पुस्तक वाचलंय का हे प्रशांत आंबे यांनी विचारले, तर त्याच्यावरती आमदार साहेब असं म्हटलेले आहेत की मला हे पुस्तक वाचण्याची गरज नाहीये. आणि त्याच्या पुढे आमदार साहेब त्यांना विचारतात की तू ब्राह्मण आहेस का? तर आमदार साहेब तुम्ही जातीय सुद्धा आहात का? हाच राग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरती पडला तेव्हा कुठे होता आमदार साहेब? म्हणजे पक्षात आहो तो शिवाजी महाराजांच्या आदर्शांवरती स्थापन केलेला पक्ष आहे असं तुम्ही म्हणवता, तर त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पक्ष असं असलं पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? एकंदरीत आमदार साहेबांनी अख्खं पुस्तक वाचलं पाहिजे होतं आणि त्याच्यामध्ये गोविंद पानसरे काय सांगतात हे एकदा जर मनावरती घेतलं असतं ना, तर आज हा अख्खा घोळ झाला नसता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.